नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुगाची उसळ बनवूया। त्यासाठी मूग भिजवलेले, हे मूग निवडायचे आणि स्वच्छ धुवून 6 ते 7 तास भिजत ठेवायचे। 6-7 तासानंतर पाणी काढून टाकायचं, परत दुसऱ्या पाण्याने धुवायचे, परत पाणी काढून पूर्ण पाणी काढून टाकायचे आणि असे झाकून किंवा कपड्यात बांधून ठेवायचे। मासे मोड येतात त्याला। आता आपल्याला कांदा लागेल, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीप्रमाणे, तेल आणि इथे मोहरी लागेल थोडीशी, धना पावडर, जिरा पावडर दोन्ही लागणार, हळद आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं पाणी लागेल। आता आपण कढई तापत ठेवले, फोडणी करून घेऊया। तेल आवडीनुसार टाकायचं। तेल तापलं की मोहरी टाकून घेऊया थोडीशी। आता मोहरी तडतडली, कांदा टाकून घेऊया। झटपट होणारी उसळ आहे आणि पौष्टिक, कारण मूग हे सालीसकट आहेत ना। टोमॅटो, कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची घेतली कट करून। आता हळद टाकूया, जिरा पावडर, धना पावडर एक छोटा चमचा, हा चमचा घेतला, स्पून हा छोटा। थोडं हे असं परतून घेऊया। आता आलं लसूण पेस्ट टाकूया। एक ते 1.5 चमचा छोटा आलं लसूण पेस्ट टाकायची। हे जर आपण आता मसाला भाजून घेऊया तेलामध्ये। हे चांगलं परतून घेतले तेलामध्ये। तर मीठ टाकूया चवीनुसार। तर मूग टाकूया, मोड आलेले। हे 250 ग्राम मूग घेतले होते, त्याचे भिजून आणि मोड आल्यानंतर असे डबल होतात त्याचे। हलवून घेऊया। गॅस बारीक करून आपण 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवून देऊया। आता 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूया। छान अशी वाफ आली। आता आपण लाल तिखट टाकून घेऊया। कांदा लसूण मसाला किंवा मिरची पावडर काही असलं तरी चालतं। गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे। आता आपण ह्याच्यावरती एक पाण्याचा हक्का मारूया आणि परत 6 ते 7 मिनिटांसाठी झाकण मारून ठेवूया।
तर हे 6 ते 7 मिनिटांसाठी ठेवून देऊया आपण. आता 6-7 मिनिट झालेत. आपण झाकण काढून बघूया. मूग चांगले नरम झालेत. गॅस बंद करूया आपण आणि कोथिंबीर टाकून घेऊया. मस्तपैकी अख्ख्या मुगाची हिरव्या उसळ तयार खाण्यासाठी करून बघा. खा, मला कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.